श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत्मजेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की तुम्हाला येणारे जे चंद्रग्रहण आहे ते कशा संदर्भात राहील, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा लाभ काय असणार आहे तुमच्यासाठी, कोणत्या गोष्टीतून तुम्हाला लाभ मिळताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टीचा उलगडा मी तुम्हाला आता या वेळेला किंवा या चॅनल या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जी रास आहे ती मिथुन राशीसाठी असणार आहे. तुमच्यावरती कोणता परिणाम घडताना दिसत आहे या चंद्रग्रहणाचा. तर आपण जाणून घेऊया की ओके, जर तुमचा इन्कम असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये इन्कम असेल तर तिथं थोडा अडथळा निर्माण होताना दिसत आहे या 8 दिवसांमध्ये. बहीण भाऊ जे असतील किंवा चुलत असतील, चुलत बहीण भाऊ असतील, सख्खे बहीण भाऊ असतील, तर यामधून तुम्हाला थोडासा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. पैशा संदर्भात, बिझनेसमध्ये किंवा घरात कोणतरी आजारी पडताना दिसत आहे. या ठिकाणी तुमचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे नको त्या ठिकाणी पैसा खर्च होणे, अशा काही गोष्टी तुमच्या ज्या असतील तर या आठवड्यामध्ये म्हणजे ही एनर्जी आहे ती पूर्ण आठवड्याची आहे. चंद्रग्रहण एका दिवशीचा नसतो, 8 दिवस त्याचा प्रहर सुरू असतो अगोदर, नंतर मग वेध लागतो, त्यानंतरच मग हा चंद्रग्रहणाचा कालावधी संपून जात असतो. तर हे 8 दिवस अगोदर आपल्याला काळजी घ्यायची असते. तर आता राहिलेले आहेत 3 दिवस, कारण हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. खूप तीव्रतेने ही शक्ती वाढत असते. त्यामुळे तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या या काळामध्ये घडतील किंवा तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचलेला असेल तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तर महत्त्वाचं असं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा त्याच्यावरती अचानकपणे खूप काही खर्च करावा लागेल, अशा काही गोष्टी होऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला जपायचं आहे या सगळ्या गोष्टीहून दिवसामध्ये. यस, तेच आहे, शांतता घेणे जास्त महत्त्वाचे आहे. शांतता मनामध्ये जर तुम्ही कसं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह होत असाल किंवा बहीण भावाच्या नात्यामध्ये काही कटुता निर्माण झालेली असेल किंवा बिझनेसमध्ये काही गोष्टींमध्ये तुमचं व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला त्या काळामध्ये शांतच राहायचं आहे. जास्त काय बोलणं वगैरे जर झालं तर तुमचं पैशाकडून नुकसान होताना दिसतं आहे, आर्थिक नुकसान मला दिसतं आहे. त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही लक्ष देऊन आवर्जून जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होऊन जाईल. तुम्हाला शांतता घ्यायची आहे, कोणत्या गोष्टीमध्ये जास्त बोलायचं नाहीये. जिभेवर साखर ठेवून जे काम आपण करायचं आहे ते तुम्हाला या दिवसांमध्ये करायचं आहे, जेणेकरून हे चंद्रग्रहण संपोसपर्यंत तरी तुम्हाला जिभेवरती साखर ठेवून जे आपण म्हणतो त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला अचानकपणे खर्च उद्भवणार नाही याचं जास्त काळजी घ्यायची आहे, जेणेकरून हे दिवस तुम्हाला चांगले राहतील. ओके, अजून एक आहे, अचानकपणे ह्या 4 ते 8 दिवसांमध्ये अचानकपणे तुम्ही लेडीज असाल किंवा जेंट्स असाल, कोणीही ही एनर्जी बघत असाल मिथुन राशीसाठी, जर तुम्ही जेंट्स किंवा लेडीज कोणीही असेल तर तुमचं आकर्षित एखाद्या व्यक्तीकडे होताना दिसत आहे. अचानकपणे एखाद्या व्यक्तीकडे तुमचं मन वळताना दिसत आहे. अचानकपणे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडण्याची शक्यता आहे. इतके दिवस तुम्हाला कधीच त्या व्यक्तीकडे लक्ष गेले नाही किंवा असल्या गोष्टी तुम्हाला फालतू वाटत होत्या, आवडत नव्हत्या, तुम्ही तसल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नव्हता. पण ह्या मिथुन राशीसाठी ह्या 8 दिवसांमध्ये त्या गोष्टी अट्रॅक्ट करताना दिसत आहेत. त्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि हे तुम्ही करत नाहीये, हे तुमचं ग्रहण जे आहे 8 दिवसाचं ते तुम्हाला करण्यासाठी भाग पाडत आहे. त्या गोष्टींवरती तुम्हाला तुमचं लक्ष ठेवायचं आहे. कदाचित यामुळे तुम्ही सुद्धा धोक्यात येऊ शकता. ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. दुसरं असं आहे की पैसा जपून ठेवायला, जास्तीत जास्त पैशावरती तुम्हाला कव्हर करणे गरजेचे आहे. खर्च अतिशय वाढू नये किंवा फॅमिलीवरती थोडं लक्ष ठेवायचं आहे. किरकोळ आजारपण असेल तर पटकन दाखवून घ्यायचं आहे, जास्त असेल तर. आणि प्रवास महत्त्वाचा टाळायचा आहे. तुम्हाला प्रवास इथे टाळण्यासाठी सांगितलेला आहे. प्रवास शक्यतो टाळा, जेणेकरून तुमच्यामध्ये काही गोष्टी घडू शकतील असं पण दिसत आहे. आणि या ग्रहणाचा कमीत कमी फायदा तुम्हाला होताना दिसत आहे, नुकसान जास्त दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहायचं आहे. या काळामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, शांतता घ्यायची आहे. जर काही एखादा वादविवाद झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला शांतच घ्यायचं आहे. हा कालावधी संपल्यानंतर किंवा चंद्रग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत चर्चा करायच्या आहे. पण आता काहीच विषय घ्यायचा नाहीये, तुम्हाला शांतता घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला मला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.